चला, आजचं आपलं टार्गेट आहे 101 पुशअप. कारण की पूर्ण चेस्टचा वर्कआउट झाला आहे माझा कंप्लीट. आणि चेस्टचा वर्कआउट झाल्यानंतर आज मी टार्गेट 101 पुशअपचा ठेवला आहे. तर सूर्यनमस्कार पुशअप मारू आज 101. नमस्कार, मी अजून शेख, तुमचा यूट्यूब चॅनल अजिम शेख फिटनेस वरती स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा आणि जय महाराष्ट्र म्हणून सुरुवात करा. आजचा माझा टार्गेट आहे 101 पुशअप. कष्ट करत राहायचे, आज ना उद्या सक्सेस भेटत असते, पण आपल्या जिद्दीच्या जोरावर मेहनत घेत राहायची. 99% तुमची कष्ट पाहिजे, तुमचे हार्डवर्क पाहिजे आणि 1% हा तुमची किस्मत, लक लागतो. ठीक आहे, तर बघू आपला लक कुठे साधन, कुठे आपला लक आपल्याला साथ देईन, काय सांगता येते. लोकांचे तर लाईफ बनत आहे, स्वप्न त्यांचे साकार होत आहेत. आपणच यादगत कष्ट करत बसलो अजून तरी काही नाही. सफलता नाही पण भेटली तर मनात हमेशा एकटं राहीन भावना की कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली, पण सफलता नाही भेटली, है ना. पण कष्ट कमी पडू द्यायचे नाही. हे मॅगी नाही 2 मिनिटात बनण्यासाठी. याला वेळ लागतो, मेहनत लागतो, डेडिकेशन लागतो, डिसिप्लिन लागतो, डाईट लागतो, नंतर बॉडी बनते. आपण आपल्या शरीरावरती काम करत असतो. तर विचार करा, काम करतो म्हणजे काहीतरी आपण कष्ट घेतोय, पण त्याला वेळ लागणारच. बॉडीचा पूर्ण फॅट, बॉडीला एक आकार देण्याचं काम आपण वर्कआउटच्या माध्यमातून करत असतो. तर तुम्ही पण वर्कआउट करा. जिमला जाता येत नसेल तर घरी वर्कआउट करा, होम वर्कआउट. काय नाही, तुम्ही डेली पुशअप मारतो ना, हे मी जे मारतो 800 पुशअप, मी मागे एक व्हिडिओ टाकलाय टाईप ऑफ पुशअपचा. जसे पुशअप तुम्ही पहा तो व्हिडिओमध्ये, की बिना जिमची पण बॉडी बनते, वर्कआउट करता येतं. अप्पर बॉडी, लोअर बॉडीचं दोन्हीचाही वर्कआउट बिना जिमचा करता येतो. फक्त करणारा माणूस हा डेडिकेशन असला पाहिजे, त्याची जिद्द असली पाहिजे, तर होतं. वडापाव, पिझ्झा, बर्गर खाऊन ह्यात काही बॉडी बनत नाही. आहे ती बॉडीच फॅट लॉस होत नाही, फॅट वाढतच. तर प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. आजचा आपला टार्गेट 101 पुशअपचा आहे, ते पण पूर्ण वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतरचा. म्हणजे चेस्टचा मी आज वर्कआउट केला, नंतर लास्टचा सेट हा माझा पुशअपचा आहे. ठीक आहे, बॉडी पूर्ण अशी तुटून पडत असते, पण हार नाही मानायची. हार मानली तर मग सक्सेस कशी भेटणार आपल्याला. आपण काय सोन्याच्या चमच्यात जन्माला आलोत काय. आपल्या 7 पिढी बसून खाण्या इतका पैसा होता आपल्याजवळ, पण आपलं 8व्या पिढीत जन्म झाल्यास काय करू आपण. 8व्या पिढीला आपल्याला बसून खाता येणार नाही, आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. लोक नाव ठेवत असतील, लोकांचा विचार करत बसायचं नाही, लोकांशी काही घेणं देणं नाही आपल्याला. आपण आपलं काम एकदम जिद्दीनं 100% ना 101% जोरानं करायचं असते. हे केव्हा पण लक्षात घ्या, हार नाही मानायची. ठीक आहे, आपण महाराष्ट्राचे लोक आहोत आणि मराठवाड्याचं आहे मी. तर मराठवाड्याचे लोक लय मजबूत असतात, खणकर असतात, झाट कोणाच्या बापाला भेट नाही. आणि जे काम हाती घेतलं ते केल्याशिवाय आपण सोडत नाही. असली आमची महाराष्ट्राची माती आहे आणि इथल्या महाराष्ट्राच्या मातीचं आपलं हे प्रेम आहे. पण कष्ट करत राहायचे. मला विश्वास आहे, मला आज न उद्या सक्सेस भेटणार आहे.
नाही पण भेटली तरी गम नाही, देवावरती सोडून द्यायचं. देव बघत असतो, देव सगळ्यांचं चांगलं करत असतो, फक्त वेळ देत असतो. तो त्याची मेहनत बघत असतो. त्याला आवडेल ज्या दिवशी त्याची त्याला मेहनत आवडेल त्या दिवशी तो त्याला वरती आणणारच आहे, त्याला थोडी मोकळं सोडणार आहे. पण कष्ट तर आपल्याला घ्यावं लागतील ना. तर असंच मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे. प्रयत्न करेन मी त्या संदर्भात व्हिडिओ देण्याचा. अजून एक गोष्ट मित्रांनो, आजचा आपला 101 पुशअप मी आता नवीन काहीतरी एक टार्गेट करणार आहे. ते येणाऱ्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन. माझं नवीन चॅलेंज, मी नवीन एक रेकॉर्ड बनवणार आहे. ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.